नमस्कार मित्रमैत्रिणींनो. वाईट कर्म जसं की वाईट कृती, नकारात्मक विचार, अहंकार, द्वेष, ईर्ष्या हे आपल्या आयुष्यावर, आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर खोल परिणाम करू शकतात. अशा वाईट कर्मापासून वाचण्यासाठी वैचारिक शुद्धता, आत्मनियंत्रण, सद्वर्तन आणि सकारात्मक ऊर्जा यांचा आधार घेणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम तुम्ही चांगले विचार ठेवा. नेहमी चांगल्या विचारांचा अभ्यास करा. जसे की मी दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करेन, माझा राग माझ्यावरच परिणाम करतो. चांगले विचार वाईट कृतीपासून आपोआप दूर नेतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आत्मनिरीक्षण करणं. दररोज काही वेळा स्वतःची कृती, विचार आणि भावना यांचं निरीक्षण करा. मी आज काय वाईट वागलो, माझ्यामुळे कोण दुखावलं गेलं, यावर प्रामाणिकपणे विचार केल्यावर सुधारणा करता येते. तिसरं महत्त्वाचं म्हणजे सत्संगात सहभागी व्हा. सज्जन लोकांशी मैत्री ठेवा. धार्मिक प्रवचन, ज्ञानयज्ञ, आध्यात्मिक गप्पा यामध्ये सहभागी व्हा. सत्संगामुळे मन स्थिर होतं आणि चांगल्या मार्गाकडे वळण्याची प्रेरणाही मिळते. तेव्हा नक्की चांगल्या लोकांचे संगत ठेवा. सच्चरित्र राहा. स्वतःशी प्रामाणिक राहा. चोरी, फसवणूक, खोटं बोलणं टाळा. छोटं खोटंसुद्धा वाईट कर्म ठरू शकतं. नैतिकता हे तुमचं संरक्षण कवच आहे. पाचवं महत्त्वाचं म्हणजे क्रोधावर नियंत्रण ठेवा. राग आला की काही क्षण थांबा. 10 वेळा दीर्घ श्वास घ्या. रागातच माणूस अनेक वाईट गोष्टी करतो. रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक वाईट कर्म टाळता येतात. दुसरं म्हणजे क्षमा करण्याची वृत्ती ठेवा. ज्यांनी तुमचं नुकसान केलं आहे त्यांना मनातून क्षमा करा. द्वेष बाळगणं हे स्वतःचं मानसिक नुकसान करतं. लोभावर नियंत्रण ठेवा. लोभापोटी अनेकजण चुकीचा मार्ग स्वीकारतात. किती पुरेसे आहेत याचा विचार करा. गरजेपुरते संपादन करा. अति हव्यास टाळा. नियमित ध्यानधारणा करा. दररोज 10 ते 30 मिनिटे ध्यान करा. यामुळे मन शांत होतं. चुकीच्या विचारांना आळा बसतो. ध्यान तुम्हाला आत्मशुद्धी आणि संयम शिकवतं. सत्कर्माची सवय लावा. दररोज एक तरी चांगलं काम करा. कुणाला मदत, माफ करा, झाडं लावणं, पाणी पाजणं. सत्कर्म वाईट कर्माची झळ कमी करतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची सेवा करा. त्यांचे आशीर्वाद म्हणजे आयुष्यातील शुभ फळांची गुरुकिल्ली आहे. त्यांची सेवा न केल्यास वाईट कर्म वाढतात. अहंकार सोडा. अहंकारामुळे आपण इतरांना खालचं समजतो, ज्यामुळे वाईट वागणूक होते. नम्र राहा. मीपणा कमी करा आणि आपण सर्व एक आहोत हा आपण वाढवा. सतत आत्मचिंतन करा. आपली वृत्ती, बोलणं, वागणं योग्य आहे का याची तपासणी करत राहा. अयोग्य वाटल्यास बदलायला घाबरू नका. सत्य बोलण्याचा संकल्प करा. खोटं बोलणं म्हणजे वाईट कर्म. सत्य कधी कधी कठीण वाटतं, पण दीर्घकाळात चांगलं फळ देतं. तेव्हा नेहमी सत्याची कास धरा. ते नक्कीच तुम्हाला मदत करतं. खोटं एक ना एक दिवस तुम्हाला गोत्यात आणतं. निंदा टाळा. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, चाहडी करणं, निंदा करणं हे वाईट कर्म आहे. आपले शब्द हे अमृतासमान असावेत. ईर्ष्या टाळा. इतरांच्या यशाने जळणं हे नकारात्मक ऊर्जा आहे. त्याऐवजी मीही प्रयत्न करेन असा दृष्टिकोन ठेवा. दानधर्म करा. अन्नदान, विद्यादान, वस्त्रदान, रक्तदान हे वाईट कर्माचं फळ कमी करू शकतात. निसर्गाची सेवा करा. झाडं लावा, पाणी वाचवा, प्राण्यांना दया दाखवा. निसर्गाशी असलेलं आपलं नातं शुद्ध असल्यास आपलं मनही शुद्ध राहतं. वेळेचा आदर करा. उशीर, आळस, वेळेचा अपव्यय हेही एक अर्थी कर्मदोषच आहे. वेळेचं व्यवस्थापन केल्यावर संयम येतो. विनम्रतेने वागा. विनम्रपणा वाईट कर्म होण्यापासून आपल्याला रोखतो. गर्व आणि उदंडपणा वाईट विचारांना उगम देतो. सतत चांगल्या गोष्टींचा अभ्यास करा. रामायण, महाभारत, भगवद्गीता, संत साहित्य हे वाचल्याने चांगले विचार मनात ठसतात. इतरांचं नुकसान टाळा. कोणाच्या भावना दुखावणं, मालमत्तेचं नुकसान करणं हे सगळं वाईट कर्मच आहे. व्यसनांपासून दूर राहा. दारू, तंबाखू, जुगार इत्यादी व्यसने माणसाला वाईट कर्माकडेच घेऊन जातात. तेव्हा व्यसनं टाळा आणि संयम पाळा. खाण्यात, बोलण्यात, वागण्यात मर्यादा पाळा. अतिरेकीपणामुळे वाईट कर्म घडतं. शांती, प्रिय वृत्ती ठेवा. हिंसा, भांडण, वाद यापासून दूर राहा. शांततेच्या मार्गावर वाईट कर्म उरत नाही.
गुरु किंवा मार्गदर्शक असावा. आध्यात्मिक किंवा नैतिक गुरु असावा, जो चुका दाखवून देईल आणि योग्य मार्ग दाखवेल. वाईट संगतीतूनच वाईट विचार आणि कृती जन्म घेतात. चांगली संगत म्हणजे संरक्षण कवचच आहे. परनिंदा टाळा. दुसऱ्यांविषयी चहा पिऊन बोलणं टाळा. दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ केल्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. त्याचप्रमाणे नियमित प्रार्थना करा. ईश्वराच्या ध्यानात राहिल्यास आपलं मन स्वच्छ राहतं आणि वाईट गोष्टीपासून दूरही राहतं. तेव्हा ईश्वराची नियमित प्रार्थना करा, जेणेकरून तुमचं मन शुद्ध होईल आणि वाईट कर्म करण्यापासून तुम्हाला नेहमीच दूर ठेवेल. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्ही काटेकोरपणे पालन करून तुमचं वाईट कर्म नक्कीच कमी करू शकता आणि सत्कर्म नक्कीच वाढवू शकता. यासाठी योग्य कृती करणं गरजेचं आहे.